रामकृष्ण हरी माऊली जय हरी. जय हरी जय हरी जय हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आज 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशी माऊलींचा पालखी सोहळा हा वाल्मिक ऋषींची नगरी वाल्हे नगरीमध्ये विसावलेला आहे. मात्र वाल्हे नगरी आणि माऊलींचा पालखी तळ हा वाल्हे गावापासून काही अंतरावर असतो आणि या ठिकाणी वारकऱ्यांना राहण्याची म्हणजे बांधकामाचे घरं वगैरे अशी व्यवस्था नसते, तर संपूर्ण रावट्या बांधून पालांमध्येच वारकरी राहत असतात. आणि यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वारी सोहळ्यामध्ये आता वारकऱ्यांना उन्हाचा त्रास जाणवतो आहे. काही दिवस प्रस्थानाच्या वेळेस पाऊस आला होता, मात्र आता वारीत चालताना उन्हाचा चटका वारकऱ्यांना बसतो आहे. आणि आपण पाहतोय की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने वारकरी सुविधा केंद्र उभारलेलं आहे, वारकरी निवारा केंद्र उभारलेलं आहे. या केंद्रामध्ये एकाच ठिकाणी वारकऱ्यांना चार्जिंगची सोय करण्यात आलेली आहे. तसेच जे काही औषध उपचार लागतात तर त्याची व्यवस्था एका बाजूला करण्यात आलेली आहे. आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय की तब्बल 2,000 ते 3,000 वारकरी बसतील अशी भव्य व्यवस्था या ठिकाणी या वाल्हे पालखी तळावरती करण्यात आलेली आहे. एकंदरीतच आपण जेव्हापासून वारी सोहळा सुरू झाला आळंदीपासून, तर प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी हे वारकरी सुविधा केंद्र हे जर्मन हँगर शेड आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामुळे वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे दिलासा मिळत आहे. आपल्यासोबत काही वारकरी आहेत की त्यांनी या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये विसावा घेतला आणि आता ते त्यांच्या पुढील मार्गासाठी निघालेले आहेत. आपण त्यांचे संवाद साधणार आहोत. बाबा, आपलं नाव काय, कुठून कोणती दिंडी आपली? माझं नाव संपूर्ण शेनपड बारकू चव्हाण महाराज, भोकरदन तालुका, जालना जिल्हा, इथून मी निघालेलो आहे आणि आळंदीला पोहोच झालेलो आहे. तर माझी वारी जर म्हणलं तर मी 16 वर्षाचा होतो. 16 वर्षापासून वारू चालू आहे. वारी खंडन नाही. कोणी ना कोणीतरी पण मी वारीला आहेच. घरचे लोक तर वारीला आहेच, गावातून वारकरी आहेत, संपूर्ण काही वारकरी असून मी आता ही माझी वारी 16 वर्षापासून चालू आहे आणि नित्यमसुद्धा चालू आहे. याची काहीच अडचण नाही. आता मी स्वतःनं वारीला अजूनही मी आहे तोपर्यंत मी वारी करणार आहे. आणि महाराजांना तुकाराम महाराजांनी जसं केलेलं आहे तसं मी पांडुरंगाला विनंती केली आहे की मी कुर्मदासासारखा वारी करणार आहे, बसूनही वारी करणार आहे, वाहनात बसून तरी पण मी वारी करेल अशी माझी इच्छा आहे. असं जय हरी. महिलासुद्धा या वारीमध्ये सहभागी आहेत, त्यांचा काय अनुभव आहे या जाऊन घेऊया. मावशी, किती वय तुमचं आणि कितवी वारी आहे? 50 वर्ष आहे. आता 5वी वारी आहे. बर. कसं वाटतं वारी? चांगलं वाटतं, मस्त आहे. आता वारीला काय मग आता दैनच होती ना, राहायची अवस्था राहत नाही. काही ठिकाणी पाऊस असतो, यंदा पाऊस नाही. मग काय चाललो, जसं देवानं बुद्धी दिली तसं चाललो. मग काय आता तुम्ही इकडे वारीला घरी कोण संसार कोण? घरी काय आता नुसतं माणूस सोडलेला आहे ढोर वासरासाठी. पोरं बाळ नाही, पोरं काही नाही. एक आहे तर संगच आहे आणि एक मुलगी आहे तर ती पण घरी आहे. हा, सगळे व्यवस्थित सुरू आहे. हा. गावाकडे पेरण्या वगैरे नियोजन करून काही आता पेरून दिलं आणि आलो. पाऊसच नाही यंदा पाऊस नाही. आता असाच उन्हाळा आहे. आता काय करा मग त्याला. गावाकडे पाऊस नाही? नाही काहीच नाही. फोन येतो गावाकडून? येतो काही वेळेस, पण पाऊसच नाही म्हणतात. नुसतं ऊन आणि वार, काही नाही. मग काळजी वाटते का नाही काय? मग आता काळजी नाही वाटत तर कशी पण चाललो आता देवाच्या नावानं. मग काय करा आता. बस देईन मग इथून गेल्यावर पडन पाणी. मग कोणी म्हणतात वारी फिरली पाणी पडन की चाललो. मग काय करायचं. मावशी, काय वारीत कसा आनंद? आनंदच आहे मग. कसं दररोज चालताना कसं वाटतं? गज दुखते पाय, पण मग चालच लागतं ना पांडुरंगाच्या नावावर. हा, नाव घ्यायचं चालायचं, नाव घ्यायचं चालायचं. अशा प्रकारे आपण पाहतोय की आज माऊलींचा पालखी सोहळा हा वाल्हे मुकामी विसावलेला आहे आणि वारकरी भाविक हे आळंदीपासून निघालेले आहेत. आत्ताच आपण जालना येथील दिंडीशी संवाद साधला. अशा शेकडो दिंड्या ह्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन दररोज आपला एक टप्पा पार करून आता पंढरपूरच्या दिशेने पोहोचत आहेत. वारी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, वाल्हे.